ठाण्याच्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाचा काल रात्री 12च्या सुमारास स्लॅब कोसळला। ठाण्याचे उपायुक्त संदीप माळवे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। संदीप, काय सांगाल आपण 4 वर्षांपूर्वीच या नाट्यगृहाचं बांधकाम करण्यात आलं होतं आणि हा स्लॅब कोसळलाय। ऍक्च्युअली मी पहिली दुरुस्ती करतो की तो स्लॅब नाहीये, तर फॉल सिलिंगचा जो आहे तो म्हणजे तो पडलेला आहे। नेमकं त्याचं कारण काय आहे आज आम्हाला कळेल की आज आपण त्याचे जे ओरिजिनल कन्सल्टंट होते ते कन्सल्टंट कंपनीला आपण बोलवले आहे। 4 वाजता ती लोक येणार आहेत आणि त्याच्यानंतरच ते नेमकं कशामुळे कोसळलं की हे आपल्याला कळू। आता त्याच्याविषयी कुठलाही अंदाज बांधणं हे चुकीचं ठरेल, परंतु जोपर्यंत कन्सल्टंट जे आहेत घाणेकर नाट्यगृह ज्यांनी हे केलं, आर्किटेक्चर कन्सल्टंट जे आहेत त्यांच्याकडूनच आम्हाला तो अधिकृत माहिती मिळेल की ते नेमकं कशामुळे कोसळलं। तोपर्यंत ह्याविषयी कारण मीमांसा करणं चुकीचं ठरेल। याचं काम कुठपर्यंत पूर्ण होणार आहे याबद्दल काय सांगू शकाल? आम्ही तातडीने काल रात्री ही घटना घडल्यानंतर आम्ही स्वतः रात्री तिकडे 12च्या आसपास होतो। आम्ही आपत्कालीन आणि आमच्या फायर ब्रिगेडच्या लोकांना बोलवून ते काम आता तिथलं जे पडलं होतं सगळं जे कोसळलं होतं ते आपण उचलून घेण्याचं काम इमिजिएटली आपण सुरू केलंय। आजच आमचे आयुक्त साहेबांनीही तिकडे भेट दिलेली होती। सकाळी अतिरिक्त आयुक्तांनी आणि बाकीच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी भेट दिलेली आहे आणि तातडीने ते काम दुरुस्त करण्याचे आदेश माननीय आयुक्तांनी दिलेले आहेत। आमचे सिटी इंजिनियर तिथेच सकाळपासून आहेत, बाकीची मंडळी जे इंजिनियर्स आहेत इंजिनियर सुद्धा स्पॉटवरच आहेत की जेणेकरून तातडीने हे जे कोसळलेला भाग दुरुस्त करून पूर्वतत नाट्यगृह परत नाटकांसाठी खुलं करणं ही आमची प्रायोरिटी आहे आणि आयुक्तांनी या संदर्भात युद्धपातळीवर काम सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। धन्यवाद संदीपजी। एकूणच महापौरांनी या विषयावरती माहिती देण्यास नकार दिलाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।